नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 2 आणि 3 मे अशा दोन्ही दिवसाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतीय नौदलाचे उपप्रमुख कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन। 1 मे 2024 रोजी व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांना भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनवण्यात आले आहे। ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना 1 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलात नियुक्त करण्यात आले। ते दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धात तज्ञ आहेत। ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत। कृष्णा स्वामीनाथन यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे। त्यांनी फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग म्हणून नेव्हल वर्क अप ऑर्गनायझेशनचे प्रमुख म्हणून काम केले आहे। दिनेश कुमार त्रिपाठी यांनी 30 एप्रिल 2024 रोजी 26वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या IITने इनोव्हेटिव्ह 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिटचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे IIT गुवाहाटी। IIT गुवाहाटी कॅम्पसमध्ये इनोव्हेटिव्ह 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिटचे उद्घाटन झाले आहे। कामरूप निवडणूक जिल्ह्यातील मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग सेलने मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी 3D मुद्रित डमी बॅलेट युनिट विकसित करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी सोबत भागीदारी केली आहे। याचे उद्दिष्ट नागरिकांना, विशेषतः नवीन मतदारांना शिक्षित करणे आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेतील गुंतागुंत आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित फायद्यांची माहिती करून देणे हे आहे। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने नुकतीच ग्रँड मास्टर ही पदवी कोणाला बहाल केली? तर याचे योग्य उत्तर आहे वैशाली रमेश बाबू। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने भारताची युवा बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिला ग्रँड मास्टरचा किताब बहाल केला आहे। कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्या नंतर वैशाली ही तिसरी भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे। वैशालीने गेल्या वर्षी स्पेनमध्ये झालेल्या लॉब्रेगॅट ओपन स्पर्धेत ग्रँडमास्टरसाठी आवश्यक असलेले 2500 ELO गुण मिळवले होते। नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेशातील अमेठी येथील फुरसातगंज रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तपेश्वरनाथ धाम। केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील अमेठी येथील 8 रेल्वे स्थानकांच्या नावात बदल करण्यास मान्यता देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने अमेठीच्या खालील 8 स्थानकांच्या नावांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे। बघा, हे 8 स्टेशन्स कोणते आहेत? फुरसतगंज रेल्वे स्टेशन याचे नाव तपेश्वरनाथ धाम करण्यात येणार आहे। कासिमपूर हल्लाट याचे जायश सिटी असे असणार आहे। जायश शहर याचे गुरु गोरखनाथ धाम, बानियाचे स्वामी परमहंस असे करण्यात येणार आहे। मिसरौली माँ कालिकन धाम, निहालगडचे महाराजा बिजली पासी असे करण्यात येणार आहे। अकबरगंज याचे माँ कालिकन धाम आणि वारिसगंज याचे अमर शहीद भाले सुलतान असे नाव करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रतिमा सिंग। IRS प्रतिमा सिंह यांची उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हा आदेश जारी केला आहे। प्रतिमा सिंग या 2009च्या बॅचच्या भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे, BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी, आसाम। तर BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 ही भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आयोजित केली जाईल। 2008 नंतर भारतात BWF कार्यक्रमाचे हे पहिले आयोजन आहे। BWF चे अध्यक्ष पॉल एरिक हॉयर यांनी भारताच्या बॅडमिंटन क्षमता आणि सुविधांचे कौतुक केले आहे। तसेच BWF थॉमस आणि उबेर कप फायनलची पुढील आवृत्ती 2026 मध्ये डेन्मार्कमध्ये होणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच सीताअम्मा मंदिराच्या राज्याभिषेकासाठी कोणत्या नदीचे पवित्र पाणी श्रीलंकेला पाठवले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे सरयू नदी। श्रीलंकेत सीताअम्मा मंदिर बांधले जात आहे, तर सरयूचे पाणी भारतातून पाठवले जाणार आहे। श्रीलंकेत उभारण्यात येत असलेल्या विशाल सीताअम्मा मंदिरात 19 मे 2024 रोजी माता जानकीचा अभिषेक केला जाणार आहे।
यासाठी श्रीलंकेने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्येच्या पवित्र सरयू नदीतून पाणी पाठवण्याची विनंती केली आहे। मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की या उपक्रमामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत होतील आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन मिळेल। नेक्स्ट आहे, अलीकडेच जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल कोठे सापडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मेक्सिको। संशोधकांनी जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल शोधला आहे। हे मेक्सिकोमधील युकाटन द्वीपकल्पातील चेतुमल खाडीमध्ये आहे। याला तमजा ब्ल्यू होल असे नाव देण्यात आले आहे। नवीन मोजमाप दर्शवते की TGBH समुद्रतळाच्या खाली किमान 1380 फूट म्हणजे 420 मीटर पसरलेला आहे। नेक्स्ट आहे, भारत पुढील 5 वर्षांसाठी कोणत्या देशाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश। भारत सरकारने 2025 ते 2030 पर्यंत 1500 बांगलादेशी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करण्यासाठी बांगलादेश सरकारसोबत करार केला आहे। बांगलादेशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात 2014 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता। भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि बांगलादेशी सार्वजनिक प्रशासन मंत्रालय यांच्यात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच विनयवीर यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते एक पत्रकार होते। 27 एप्रिल 2024 रोजी दक्षिणेत हिंदीचा झेंडा रोवणारे प्रसिद्ध पत्रकार, प्रकाशक आणि दैनिक हिंदी मिलापचे संपादक विनयवीर यांचे निधन झाले। ते 72 वर्षांचे होते। तसेच ते ज्येष्ठ पत्रकार आणि कुशल छायाचित्रकारही होते। या व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या युद्धवीर फाउंडेशनचे सचिव म्हणूनही काम केले होते। नेक्स्ट आहे, नवी दिल्ली येथे नुकतीच पार पडलेल्या आपत्ती रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर 2024 वरील आंतरराष्ट्रीय परिषदेची थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आजची गुंतवणूक अधिक लवचिक उद्यासाठी। एप्रिल 2024 मध्ये 6वी आंतरराष्ट्रीय परिषद ऑन डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर नवी दिल्ली भारत येथे आयोजित करण्यात आली। यामध्ये सरकारी संस्था, जागतिक संस्था आणि मीडिया यांचा समावेश आहे। युती फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे आयोजित आज अधिक लवचिक उद्यासाठी गुंतवणूक या थीमने सक्रिय उपायांवर जोर दिला। आपत्ती आणि हवामान बदलाविरुद्ध पायाभूत सुविधांमध्ये लवचिकता वाढवणे, लवचिक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जागतिक सहकार्य वाढवणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वर्ल्ड 10K बेंगळुरूच्या 16व्या आवृत्तीत पुरुषांच्या गटात कोण जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पीटर मॅनकी। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वर्ल्ड 10K बेंगळुरूच्या 16व्या आवृत्तीत केनियाचा धावपटू पीटर मॉनिकीने 26 मिनिटे 15 सेकंदाची वेळ घेत पुरुष गटात विजेतेपद पटकावले आहे। केनियाची धावपटू लिलियन कासाईत हिने 30 मिनिटे 56 सेकंद वेळेसह महिला गटात विजेतेपद पटकावले। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वर्ल्ड 10K बेंगळुरू ही बंगळुरू येथे आयोजित वार्षिक 10 किलोमीटर रोड रेस स्पर्धा आहे। ही स्पर्धा पहिल्यांदा 2008 मध्ये घेण्यात आली होती। नेक्स्ट आहे, स्वदेशी बनावटीच्या कॉम्पॅक्ट इन्व्हर्टरवर भारत सरकारने कोणत्या IIT ला पेटंट दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे IIT पटना। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाटणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने स्वदेशी विकसित केलेल्या हलक्या वजनाच्या कॉम्पॅक्ट आणि पोर्ट टू सोप्या इन्व्हर्टरवर पेटंट प्रदान केले आहे। या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरावर IIT पाटणा 20 वर्षांसाठी कॉपीराइट असेल। नेक्स्ट आहे, अलीकडेच चीनने कोणत्या देशासाठी बांधलेली पहिली 8 हँगर क्लास पाणबुडी लॉन्च केली आहे? तर पाकिस्तान या देशासाठी। एप्रिल 2024 मध्ये चीनने पाकिस्तानला अत्याधुनिक पाणबुड्या उपलब्ध करून देण्याच्या करारांतर्गत 8 हँगर श्रेणीतील पहिली पाणबुडी लॉन्च केली आहे। पाकिस्तानचे नौदल प्रमुख ॲडमिरल नवीद अशरफ वुचांग शिपबिल्डिंग इंडस्ट्री ग्रुपच्या शुआंग येथील तळावर आयोजित कमिशनिंग समारंभात सहभागी झाले होते। पाकिस्तान आणि चीन यांच्यातील करारानुसार पाकिस्तानला 8 अत्याधुनिक प्रगत पाणबुड्या देण्याचे मान्य करण्यात आले आहे। एकूण 8 पाणबुड्यांपैकी 4 WSIG द्वारे बांधल्या जाणार आहेत, तर उर्वरित 4 KS&EW कराची शिपयार्ड अँड इंजिनिअरिंग वर्क्स येथे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करारांतर्गत बांधल्या जात आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच ईशान म्हणजेच इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज्ड एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण। भारतीय विमानतळ प्राधिकरणने ईशान हे लॉन्च केलेले आहे। भारतातील फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनने नागपूरमधून व्यवस्थापित केलेल्या एका प्रणालीमध्ये एकत्रित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे।
या उपक्रमामुळे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई फ्लाइट इन्फॉर्मेशन एरिया नागपूरमधून नियंत्रित केले जातील। भारतीय विमानतळ प्राधिकरण भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मालकीची वैधानिक संस्था आहे। नेक्स्ट आहे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या अभ्यासानुसार 1950 ते 2020 दरम्यान हिंद महासागराचे तापमान किती वाढले आहे? तर याचे उत्तर आहे 1.2 अंश सेल्सिअस। भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने पुणे यांच्या अभ्यासानुसार 1950 ते 2020 दरम्यान हिंदी महासागर 1.2 अंश सेल्सिअसने गरम झाले आहे। 2020 ते 21 दरम्यान ते 1.7 अंश सेल्सिअस ते 3.8 अंश सेल्सिअसने गरम होईल। यामुळे कोरल ब्लीचिंग, सीग्रास नष्ट होईल आणि सीग्रास जंगले नष्ट होतील। वाढत्या उष्णतेमुळे समुद्राची पातळी वाढणार आहे। नेक्स्ट आहे NSPC आणि भारतात फ्लोटिंग सोलर तंत्रज्ञानासाठी करार कोणी केला आहे? तर ओशन सन यांच्यासोबत करार करण्यात आलेला आहे। NSPC आणि नॉर्वेजियन कंपनी ओशन सन यांच्यात तरंगत्या सौर तंत्रज्ञानासाठी करार झाला आहे। या करारामुळे भारताची अक्षय ऊर्जा क्षमता विकसित होईल। 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे। NSPC लिमिटेड हा भारत सरकारचा 1975 साली स्थापन झालेला सार्वजनिक उपक्रम आहे। नेक्स्ट आहे भारतीय नौदलाने कोणत्या राज्यात टॉर्पेडो क्षेपणास्त्र प्रणालीच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये भारतीय नौदलाने ओडिशातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून टॉर्पेडो म्हणजे स्मार्ट क्षेपणास्त्र प्रणालीच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे। स्मार्ट क्षेपणास्त्राची कमाल रेंज 650 किलोमीटर आहे। ते टॉर्पेडोसह पॅराशूट वितरण प्रणाली देखील घेऊन जाऊ शकते। ही क्षेपणास्त्र यंत्रणा S-400 सारख्या कॅनिस्टरमध्ये ठेवली आहे। स्मार्ट ही पुढील पिढीतील क्षेपणास्त्रावर आधारित हलक्या वजनाची टॉर्पेडो वितरण प्रणाली आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने त्याची रचना आणि विकास केलेला आहे। नेक्स्ट आहे सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलचे पीठासीन अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर दिनेश कुमार यांनी स्वीकारलेला आहे। एप्रिल 2024 मध्ये न्यायमूर्ती दिनेश कुमार यांनी सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनल म्हणजे SAT पीठासीन अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे। कुमार यांची नियुक्ती 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे। धीरज भटनागर यांनी सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलचे तांत्रिक सदस्य म्हणून ही पदभार स्वीकारला आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या ट्रेड असोसिएशनने स्टार्टअपसाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स चार्टर लॉन्च केले आहे? तर भारतीय उद्योग महासंघाने केलेले आहे। एप्रिल 2024 मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री स्टार्टअपसाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स चार्टर जारी केले। यामध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता यासारख्या तत्वांवर जोर देण्यात आला। स्टार्टअप्सना स्थिरता आणि यशाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ते भारत पे आणि गो मशीन सारख्या उच्च प्रोफाइल प्रकरणांमध्ये दिसलेल्या प्रशासनातील अपयशांचे निराकरण करते। कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्टार्टअप्सना लागू होणारे चार्टर विविध टप्प्यांसाठी मार्गदर्शक तत्वे, भूमिका आणि जबाबदाऱ्या परिभाषित करते, वाढ, लवचिकता आणि स्पर्धात्मकता निश्चित करते। नेक्स्ट आहे रुआंग ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ज्याचा नुकताच उद्रेक झाला आहे? तर याचे उत्तर आहे इंडोनेशिया। 30 एप्रिल 2024 रोजी इंडोनेशियामध्ये रुआंग ज्वालामुखीचा उद्रेक झाला। इंडोनेशियाचा रुआंग ज्वालामुखी सुलावेसी बेटावर आहे। इंडोनेशिया पॅसिफिक रिंग ऑफ फायर वर स्थित आहे। पॅसिफिक रिंग ऑफ फायर हे अनेक टेक्टोनिक प्लेट्सचे मिलन बिंदू आहे आणि तीव्र भूकंपीय क्रियाकलापांचे क्षेत्र आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने नीलगिरी तहर या प्राण्याचे सर्वेक्षण सुरू केले आहे? तर तमिळनाडू या राज्याने। एप्रिल 2024 मध्ये तमिळनाडू सरकारने नीलगिरी तहर या राज्य प्राण्याचे 3 दिवसीय सर्वेक्षण केले आहे। या लुप्तप्राय प्रजातींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे। वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यासारख्या संस्थांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले जात आहे। नीलगिरी तहार हा तमिळनाडू आणि केरळ राज्यांमधील नीलगिरी पर्वत आणि पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील भागात राहणारा एक वन्य प्राणी आहे। IUCN नुसार नीलगिरी तहर ही एक लुप्तप्राय प्रजाती आहे। तर बघा नीलगिरी तहर हा तमिळनाडूचा राज्य प्राणी आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले राजा रवी वर्मा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर चित्रकला आणि कला। राजा रवी वर्मा यांच्या इंदुलेखा या चित्राची पहिली खरी प्रत त्यांच्या 176व्या जयंती दिनी केरळच्या किलीमनूर पॅलेस येथे उघडकीस येईल।
रवी वर्मा हे 1848 मध्ये जन्मलेले एक प्रसिद्ध भारतीय चित्रकार होते, जे भारतीय थीमसह युरोपियन तंत्र विलीन करण्यासाठी प्रसिद्ध होते. हिंदू पौराणिक कथा आणि पाश्चात्य रचनांचे मिश्रण करून त्यांनी सुमारे 7000 चित्रे तयार केली. रवी वर्मा यांच्या उल्लेखनीय कार्यात दमयंती टॉकिंग टू अ स्वान आणि शकुंतला लुकिंग फॉर दुष्यंत यांचा समावेश आहे. भारतीय कलेमध्ये ऑइल पेंट्स आणि लिथोग्राफिक पुनरुत्पादनाचा परिचय करून देण्यात ते महत्वपूर्ण होते. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या शिक्षण विभागाने शारीरिक शिक्षा निर्मूलनासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली? तर याचे उत्तर आहे तमिळनाडू. एप्रिल 2024 मध्ये तमिळनाडूने शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये शारीरिक शिक्षा निर्मूलनासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. शालेय आणि प्राथमिक शिक्षण संचालकांनी संयुक्तपणे जारी केलेल्या GECPचे उद्दिष्ट मानसिक आणि शारीरिक भेदभाव आणि शारीरिक शिक्षा टाळण्यासाठी आहे. यामध्ये नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सच्या मार्गदर्शक तत्वांवरील जनजागृती शिबिरांचा समावेश आहे. उपायांमध्ये तत्काळ तक्रार निवारण, छळवणूक, मानसिक आरोग्याची चिंता आणि शाळांमध्ये देखरेख समित्या तयार करणे यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी 90 दशलक्ष वर्ष जुन्या डायनासोरचा शोध लावला आहे? तर अर्जेंटिनाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. एप्रिल 2024 मध्ये अर्जेंटिनियन जीवाश्म शास्त्रज्ञांनी एक नवीन मध्यम आकाराचा शाकाहारी डायनासोर चाचिसॉरस नेकुल शोधला आहे. तो लेट क्रेटासियस कालखंडात सध्याच्या पॅटागोनियामध्ये सुमारे 90 दशलक्ष वर्षांपूर्वी राहत होता. हा शोध जर्नल क्रेटिशियस रिसर्च मध्ये तपशीलवार सादर केला आहे आणि एका अनोख्या प्राण्यांवर प्रकाश टाकतो जो त्याच्या वेग आणि विशिष्ट शेपटीच्या स्वरूपासाठी ओळखला जातो. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील भूस्थलांतरित लोकांनी प्रथमच मतदान केले? तर त्रिपुरा या राज्यातील. त्रिपुरातले भूस्थलांतरित लोकांनी 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा 2024 सार्वत्रिक लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावला. 1997च्या विस्थापनानंतर प्रथमच त्रिपुराचे मतदार म्हणून भूस्थलांतरित लोकसभा निवडणुकीत भाग घेतला आहे. 1997 मध्ये मिझोरममध्ये जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर 37,000 भूस्थलांतरितांनी पलायन केले. या स्थलांतरितांना उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील 6 मदत छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला होता. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणते 2 देश भारतीय युद्धनौकांसाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम विकसित करण्याच्या करारावर चर्चा करत आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारत आणि UK. भारत आणि UK इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टमसाठी करारावर चर्चा करत आहेत. भारतीय युद्धनौका सध्या डिझेल, गॅस किंवा स्टीम टर्बाईनचा वापर करतात. विद्युत प्रणाली 6000 टनांपेक्षा मोठ्या युद्धनौकांना लक्ष्य करते. हा सरकार दर सरकार करार आहे ज्यामध्ये GE पॉवर रूपांतर आणि भेल यांचा समावेश आहे. ते इंटिग्रेटेड फुल इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम विकसित करतील. इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक प्रोपल्शन आवाज आणि उत्सर्जन कमी करते. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या फार्मास्युटिकल कंपनीने मान्य केले आहे की त्यांच्या कोरोना लस कोविशिल्डचे दुष्परिणाम होऊ शकतात? तर ॲस्ट्राझेनेकाने मान्य केलेले आहे. ॲस्ट्राझेनेका फार्मास्युटिकल कंपनीने मान्य केले की तिची कोविड लस कोविशिल्डमुळे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. प्रथमच UK फार्मास्युटिकल दिग्गज ॲस्ट्राझेनेकाने न्यायालयात कबूल केले की त्यांची कोविड लस कोविशिल्ड ही थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम नावाच्या दुर्मिळ स्थितीशी थ्रोम्बोसिसशी संबंधित आहे. ॲस्ट्राझेनेका लसीमुळे गंभीर हानी आणि मृत्यू झाल्याचा आरोप आहे. ॲस्ट्राझेनेकाने कोविशिल्ड विकसित करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सहकार्य केले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच ऑफलाईन QR कोड आधारित स्कॅन आणि पे सेवा कोणी सुरू केली आहे? तर क्रेडने सुरू केलेली आहे. एप्रिल 2024 मध्ये क्रेडने फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या विद्यमान खेळाडूंना आव्हान देत ऑफलाईन पेमेंट स्पेसमध्ये प्रवेश करून UPI आधारित स्कॅन आणि पे सेवा सुरू केली आहे. सुपरमार्केट, फास्ट फूड जॉईंट्स, ब्युटी सलून आणि फॅशन ब्युटीक यासारख्या मोठ्या स्वरूपातील स्टोअर्सची सुविधा देऊन ही सेवा वापरकर्त्यांना कोणत्याही QR कोड वापरून त्यांच्या बँक खात्यातून थेट पेमेंट करू देते. नेक्स्ट आहे, भारताने कोणत्या देशाच्या कानके-संथुराई बंदराच्या विकासासाठी 61.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर देण्याचे आश्वासन दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका. एप्रिल 2024 मध्ये भारताने उत्तर प्रांतातील श्रीलंकेच्या कानके-संथुराई बंदराच्या नूतनीकरणासाठी एकूण 61.5 US डॉलर दशलक्ष देण्याचे वचन दिले आहे. नागपट्टिनम, तमिळनाडू आणि कानके-संथुराई दरम्यान थेट जहाज सेवेसह प्रवासांचा वेळ कमी करून कनेक्टिव्हिटी वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले.
यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।